दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आपण संडे स्कूलमध्ये आम्ही असताना विशेष करून स्तोत्र 100 आपण म्हणत आलो आहोत. पण त्याचबरोबर ही स्तोत्र म्हणजे स्तोत्र 100, स्तोत्र 23, त्यानंतर योहान 3:16 ही जी हे अध्याय होते किंवा हे जे वचनं होते, ही आमचे तोंडपाठ करून घ्यायचे. आणि लहानपणापासून ती सारखी मनावर किंवा कानावर येऊन येऊन ती इतकी पाठ झालेली आहेत की आतासुद्धा जर आपल्याला झोपेतूनही कोणी उठवलं आणि सांगितलं स्तोत्र 23 म्हणून दाखव किंवा स्तोत्र 100 म्हणून दाखव किंवा योहान 3:16 वचन काय आहे सांगून दाखव, तर आपण झोपेत उठूनही सुद्धा ते बोलू शकतो, कारण ते आपलं इतकं पाठ झालेलं आहे. आणि स्तोत्र 100 ज्यावेळेस आपण हे बघतो, हे उपकार स्तुतीचं स्तोत्र आहे. बघा, परमेश्वराची उपकारस्तुती तुम्ही कशा प्रकारे करा, का करा, हे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण ज्यावेळेस चर्चला जातो त्यावेळेस असा कधी विचार केला आहे की आपण का चर्चला जातो? आपला एक रुटीन भाग म्हणून झालेला आहे का? आपण कशासाठी चर्चला जातो? बघा, स्तोत्र 100 मध्ये सांगितलेलं आहे की उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात जायचं आहे. द्वारात म्हणजे त्याच्या दरवाजाजवळ जायचं आहे. त्याचं उपकारस्तुतीचं जे ठिकाण आहे, आज आपण त्याला चर्च म्हणतो, त्या ठिकाणी त्याची उपकारस्तुती करत जायचं आहे. आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करायचा आहे. जे मंदिर आहे त्याच्या आतमध्ये त्याचं स्तवन करत जायचं आहे. आणि त्यासाठी सुरुवातच आपली, ज्यावेळेस आपण चर्चमध्ये प्रवेश केलेला नाही, करणार आहे, वचन सांगतं तेव्हापासून उपकारस्तुती करत तुम्ही जा तिकडं. ज्यावेळेस आपण जातो, स्तोत्रसंहितामध्ये आपण काय वाचतो की जेव्हा मला ते म्हणाले की आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ, तेव्हा मला आनंद झाला. परमेश्वराच्या मंदिराकडे जात असताना निघतानाच तुम्ही त्याची उपकारस्तुती करत निघा. निघतानाच तुम्ही पोचेपर्यंत त्याची उपकारस्तुती करत निघा. आतमध्ये प्रवेश करत असताना त्याचे स्तवन करीत आतमध्ये त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करा, असं वचन आपल्याला सांगतो. परंतु बऱ्याच वेळेस आपण चर्चमध्ये बसल्यावर सुद्धा आपलं लक्ष दुसरीकडे असतं. संदेश जरी चालू असला तरी आपलं लक्ष दुसरीकडे असतं. जरी आपण एक नजर समोर बघत असू तरी आपलं मन दुसरीकडे असतं. हे अशासाठी होतं की आम्ही सुरुवातीपासून उपकारस्तुती करत मनाची तयारी करतच आतमध्ये देवाच्या अंगणामध्ये प्रवेश करत नाही. आणि त्यासाठी आपल्याला प्रथम मनाची तयारी करावी लागेल. पूर्ण अंतःकरणाने वचन ऐकावं लागेल. पूर्ण मनाने गाणी म्हणावी लागतील आणि प्रार्थनेमध्ये एकाग्र व्हावं लागेल आम्हाला. तर आम्ही आपलं उपकारस्तुती आपण नीट करू शकू. आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. ते कुठेही भटकू देऊ नका. आपण जर आशीर्वाद न घेताच निराश मनाने किंवा काहीतरी टीका करत जर आम्ही बाहेर पडलो, तर ती संदेश देणाऱ्याची चूक नाही, ती आमची चूक आहे. आम्हाला आमची तयारी करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रार्थनासुद्धा देवाची करतो, मी कुठेतरी आता एक व्हॉट्सअपवर मेसेज बघितला की देवाची प्रार्थना जी करतात ती नेहमी काहीतरी मागण्यासाठी करू नका. देवाची प्रार्थना ही फक्त मागण्यासाठी नसते, तर उपकारस्तुती करायची, त्याचे उपकार मानण्यासाठी सुद्धा असते. आणि देवाचे अंगण, देवाचे घर जे आहे, ही त्याची स्तुती करण्यासाठी आहे. खरी आराधना ही हृदयापासून असू द्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्र 100 आणि 4थं वचन, साम 100 and verse 4. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.